नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण मुंबई महानगरपालिका अधिनियम जो आहे 1888 चा तर त्याचा अभ्यास करत आहोत आणि त्यामधील प्रकरण 1 जे आहे ते आपण सुरू केलेलं आहे। मी डायरेक्ट तिसरं कलमापासून लेक्चर सुरू केलं होतं, पण आज मी तुमचे सुरुवातीचे पहिले 2 कलम सुद्धा कव्हर करून आज पूर्ण जे प्रकरण 1 आहे ते आपण संपूया। ठीक आहे, त्यामध्ये ज्या काही व्याख्या आहे ते आपण सगळे कंप्लीट करून टाकूया आज। ठीक आहे, जेवढं पॉसिबल होईल तेवढं आपण लेक्चर मध्ये आज गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करू। त्याचबरोबर आजच्या लेक्चर मध्ये मी व्याख्या लक्षात ठेवण्यासाठी आता खूप साऱ्या व्याख्या आहे, हे कशा लक्षात ठेवायच्या याच्या काही ट्रिक बनवलेले आहे, त्या तुम्हाला फॉलो करायचे आहे आणि ते तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचा आहे। या लेक्चरची पीडीएफ जी आहे मी तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये उपलब्ध करून देणार आहे। ठीक आहे, तर बघा मित्रांनो, ही जी बॅच आहे तर बीएमसी भरतीसाठी आपण मुंबई महानगरपालिकेच्या अधिनियम 1888 ची बॅच सुरू केलेली आहे। एक मात्र आपली बॅच आहे जिच्यामध्ये क्वालिटी कंटेंट आहे आणि फक्त 250 रुपये फी। ठीक आहे, फक्त 250 रुपये तुम्हाला कुपन यूज करायचा आहे बीएमसी ऍक्ट 50 म्हणून। ठीक आहे, बीएमसी ऍक्ट 50 म्हणून तुम्हाला कुपन यूज करायचं आहे आणि ते कुपन यूज करताच फी 500 पासून 250 होणार आहे। ऍक्च्युअल फी 1000 रुपये, त्यामध्ये 50% डिस्काउंट आहे, त्यावर अजून 50% डिस्काउंट, अशा प्रकारे आपण फी स्ट्रक्चर ठेवलेले आहे। मला माहिती आहे की तुम्ही बीएमसी बॅच साठी वेगळी फी भरली, त्यानंतर त्याच्या जीकेची बॅच साठी वेगळी फी भरली, त्यामुळे आपण ही एवढी फी ठेवली। आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे हे मित्रांनो, ना मी तिथं हाताने लिहून सगळं काही शिकवते, ना डायरेक्ट कायद्याची पीडीएफ तुमच्या समोर वाचून दाखवते। आपण प्रॉपर पीपीटी तयार केलेली आहे आणि प्रॉपर पीपीटी तुम्हाला मिळणार आहे। यानुसार आपण हे जी काही बॅच आहे ती तयार केलेली आहे। तर 1 ऑक्टोबर पासून आपलं जे पहिले लेक्चर होतं तर ते जे आहे ते ऑलरेडी मी तुम्हाला पहिले लेक्चर उपलब्ध करून दिलं। आजचं हे आपलं दुसरं लेक्चर असणार आहे आणि या दुसऱ्या लेक्चरला सुरुवात करूया कलम 1 पासून। ठीक आहे, कलम 1 मी तुम्हाला सांगायचं राहून गेलो होतो। तर बघा, कलम 1 मध्ये काय आहे तर संक्षिप्त नाव आणि व्याप्ती दिलेली। कोणत्याही कायद्याचं कलम 1 जे असतं, कोणताही कायदा घ्या, कोणत्याही कायद्याचं कलम 1 जे असतं ते त्या कायद्याचं त्यामध्ये नाव असतं आणि तो कायदा कोणत्या क्षेत्रासाठी लागू आहे हे त्यामध्ये दिलेलं असतं। ठीक आहे, तुम्ही कोणताही कायदा घ्या। मग आता या कायद्याचं नाव काय तर तुमच्या समोरच आहे, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888। ठीक आहे, मुंबई महानगरपालिका अधिनियम असं हे कायद्याचं नाव आहे, पहिली गोष्ट संक्षिप्त नाव। ठीक आहे, त्यानंतर व्याप्ती हा कशासाठी लागू आहे, मग तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल मुंबई महानगरपालिका अधिनियम हा मुंबई शहरसाठी लागू आहे, महाराष्ट्रासाठी लागू आहे, त्यानंतर मुंबई उपनगरसाठी लागू आहे आणि बृहन्मुंबईसाठी लागू आहे। बृहन्मुंबई, ठीक आहे, बृहन्मुंबईसाठी लागू आहे। तर आपलं उत्तर काय असायला पाहिजे, हा कायदा जो आहे तो फक्त आणि फक्त बृहन्मुंबईसाठी लागू आहे। कशासाठी लागू आहे, फक्त आणि फक्त बृहन्मुंबईच्या क्षेत्रासाठी लागू आहे। तुम्हाला बाकी काही येऊ द्या, मुंबई शहर येऊ द्या, मुंबई उपनगर येऊ द्या, त्यानंतर आपण जर इथं बघितलं तर महाराष्ट्र येऊ द्या, ते तुम्हाला काहीच निवडायचं नाही, तुम्हाला फक्त बृहन्मुंबई हे ऑप्शनच निवडायचं आहे। तर कायद्याचं नाव मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 आहे आणि हा कायदा फक्त आणि फक्त बृहन्मुंबईसाठी लागू आहे। आता बघा मित्रांनो, बृहन्मुंबई म्हटलं की त्यामध्ये मुंबई शहरचा आणि मुंबई उपनगरचा काही पार्ट येतो। आपण जर बघितलं मुंबई शहर आणि मुंबई उपनगरचं दोन्हीचं मिळून क्षेत्रफळ जर बघितलं तर 600 चौरस किलोमीटर पेक्षा जास्त आहे, पण मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत बृहन्मुंबईमध्ये येणारे क्षेत्र आहे 480 चौरस किलोमीटर। ठीक आहे, तर त्यामुळं हा कायदा फक्त आणि फक्त कशासाठी लागू आहे, बृहन्मुंबई आणि त्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रासाठी, जवळपास 480 चौरस किलोमीटर क्षेत्रासाठी। ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया आता कलम 2। ठीक आहे, कलम 2 काही तरतुदी ज्या आहेत रद्द करण्यात आलेल्या आहेत। आता तुम्हाला सांगतो काही तरतुदी रद्द करण्यात आलेल्या, त्यामध्ये भलीशी खूप मोठी किचकट इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ती तुम्हाला काही विचारली जाणार नाही। मग आता हे कलम 2 काय मी तुम्हाला समजून सांगतो। आता बघा, मुंबई महानगरपालिका अधिनियम जो आहे तर तो जेव्हा बनवण्यात आला होता, ठीक आहे, तो जेव्हा बनवण्यात आला होता तर त्याच्या अगोदर मुंबईमध्ये खूप सारे वेगवेगळे कायदे लागू होते। जसं की मुंबई जर आपण बघितलं तर मुंबई फक्त मुंबईमध्ये गुजरातचा काही पार्ट मुंबईमध्ये येत होता। ठीक आहे, त्यानंतर असं आपण म्हणूया। ठीक आहे, म्हणजे त्यावेळची सिच्युएशन बघितली तुम्ही महाराष्ट्राची आणि मुंबईची खास करून सिच्युएशन बघितली, जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालंही नव्हतं तर त्यावेळी मुंबईमध्ये गुजरातचा काही पार्ट होता, त्यानंतर सगळं मुंबई नावाचं राज्यच होतं त्यावेळी। आपण जर बघितलं तर त्यामध्ये महाराष्ट्राचा काही पार्ट होता, मराठवाडा निजामाकडे होता, त्यानंतर आपण जर बघितलं खालचा कर्नाटकचा काही पार्ट होता। म्हणजे अशा प्रकारे मुंबईची त्यावेळी जर म्हटलं की मुंबई राज्य किंवा मुंबई असं कोणी म्हटलं की त्यामध्ये बेळगाव वगैरे कर्नाटक मधील तो पार्ट, गुजरातचा काही पार्ट
त्यानंतर कालांतराने द्विभाषिक मुंबई राज्य जे आहे ते स्थापित झालं होतं. ठीक आहे, त्यामध्ये गुजरात आणि महाराष्ट्राचा समावेश असलेलं मुंबई राज्य होतं. मग मी काय सांगतो की मुंबई जे आहे तर मुंबईसाठी वेगवेगळे कायदे होते. मुंबईसाठी काय होते, वेगवेगळे कायदे होते. मुंबईसाठी वेगवेगळे कायदे, फॉर एक्झाम्पल हा जो कर्नाटकचा भाग आहे त्यासाठी एक वेगळा कायदा होता. ठीक आहे, महाराष्ट्राच्या वाट्याला जी मुंबई येत होती किंवा महाराष्ट्रासाठी जी काही आपण म्हणूया जो काही महाराष्ट्राचा भाग होता मुंबईचा, तर त्यासाठी एक वेगळा कायदा होता. ठीक आहे, त्यानंतर गुजरातच्या साईडचा काही वेगळा कायदा होता. म्हणजे असे वेगवेगळे कायदे जे आहे ते मुंबईसाठी करण्यात आले होते वेगवेगळ्या वर्षी. मग आता इथं काय करण्यात आलं तर हे सगळे कायदे मर्ज करण्यात आले आणि एकच कायदा बनवण्यात आला, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888. मग आपण जर बघितलं तर हा आता बघा, आता 3-4 कायदे वेगवेगळे कायदे ते एकत्र करण्यात आलेले. मग आता निश्चितच काहीतरी यामधून इथं काहीतरी ठेवलेलं असणार आहे, सगळीची सगळी गोष्ट थोडी ठेवलेली असणार आहे, काही डाटा जो आहे तो वगळण्यात सुद्धा आला असेल. तर बघा, हे सगळे कायदे एकत्र करून जेव्हा मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 बनवण्यात आला तेव्हा काही कायद्यांमधील जो डेटा आहे तो काढून टाकण्यात आला. तेच कलम 2 मध्ये की काही तरतुदी ज्या आहे या इथं वगळण्यात आलेल्या आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 जेव्हा बनवण्यात आला तो अनेक कायद्यांचं एकत्रीकरण करून बनवण्यात आला. त्या अनेक कायद्यांचं एकत्रीकरण करण्यात आल्यानंतर त्यामधून काही भाग जो आहे तो वगळण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर तो जो वगळलेला भाग आहे तो कुठे दिलेला आहे तर मुंबई महानगरपालिके अधिनियमच्या कलम 2 मध्ये दिलेला आहे. फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं. ठीक आहे, कलम 1 झालं संक्षिप्त नाव आणि व्याप्ती, त्यानंतर कलम 2 झालं काही तरतुदी ज्या आहेत रद्द करण्यात आल्या. मग कोणत्या तरतुदी रद्द करण्यात आल्या हे मी तुम्हाला इथं समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. यानंतर आता बघा, आपण कलम 3 चे ABCDEFG सगळं बघितलं होतं. ठीक आहे, आज आपल्याला कलम 3K पासून पुढे बघायचं आहे. कलम 3K पासून आपल्याला पुढे बघायचं आहे. ठीक आहे, आता आपण कलम 3 मध्ये व्याख्या बघत आहोत. मग 3K मध्ये परवानाधारक प्लंबरची व्याख्या दिलेली आहे. परवानाधारक प्लंबरची व्याख्या दिलेली आहे. लायसनदार नळ कारागिराची व्याख्या दिलेली. कशाची? लायसनदार नळ कारागिराची व्याख्या दिलेली. मग आता के हे परवानाधारक प्लंबरशी संबंधितच आहे असं कसं लक्षात ठेवायचं, कसं राहणार तुमच्या लक्षात? तर तुम्हाला असं लक्षात ठेवायचंय, लायसनदार नळ कारागीर, तर कारागीरचं काय असतं? के असतं. कारागीर कशापासून सुरू होतं? के पासून. म्हणून 3K जे आहे ते लायसनदार नळ कारागिराशी संबंधित आहे. ठीक आहे, कशी संबंधित आहे? कारागीर. आणि कारागीर म्हणजेच काय? नळ कारागीर म्हणजे काय? तर प्लंबरशी संबंधित आहे. मग तुम्हाला तिथं परवानाधारक प्लंबर जरी आलं लगेच आठवायचं की प्लंबरला काय शब्द सांगितलं सरांनी? नळ कारागीर. तर के फॉर कारागीर, विषय संपला. आता परवानाधारक प्लंबर किंवा लायसनदार, आता आपण बघितलं की हे कलम कसं लक्षात ठेवायचं, पण परवानाधारक प्लंबर कोणाला म्हणायचं हे सुद्धा लक्षात ठेवावं लागेल. तर बघा मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेमध्ये आयुक्त असणार, बरोबर? आयुक्तांचा आपण कलम वगैरे बघितले होते. मग या आयुक्तांनी कलम 355 अंतर्गत समजून घ्या, एखाद्या व्यक्तीला समजून घ्या की प्लंबर किंवा सर्वेक्षकाचा परवाना जर दिला असेल तर त्याला परवानाधारक प्लंबर किंवा लायसनदार नळ कारागीर म्हणायचं. काय सांगितलं की मुंबईचे जे काही आयुक्त असतील, ठीक आहे, आयुक्त कोण आहे, आयुक्ताचं कलम काय आहे, ते सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. तर आयुक्तांनी कलम 355 अंतर्गत, या कायद्याच्या कलम 355 अंतर्गत जर एखाद्या व्यक्तीला प्लंबरचा परवाना दिला असेल तर त्याला परवानाधारक प्लंबर किंवा लायसनदार नळ कारागीर म्हणायचं. मग हे कसं लक्षात ठेवायचं? तर नळ कारागीर वरून कलम लक्षात ठेवायचं 3K. ठीक आहे, नळ कारागीर असं तुम्हाला लिहायचं, कारागीर. ठीक आहे, आणि कोणाला म्हणायचं? तर आयुक्तांनी ठीक आहे, कलम 355 अंतर्गत, कलम 355 अंतर्गत ज्याला परवाना दिला असेल कशाचा? तर प्लंबरचा, नळ कारागिराचा, तर त्याला नळ कारागीर असं म्हटलं. सिंपल. आपल्याला हे आयुक्त आणि कलम 355 सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढे जाऊया. आता बघा कलम 3KA. ठीक आहे, आता केबी. तर KA जे आहे ते अनुसूचित जातींशी संबंधित आहे आणि KB जे आहे ते अनुसूचित जमातींशी संबंधित आहे. तर KA ठीक आहे, 2 शब्द, अनुसूचित जाती, KB अनुसूचित जमाती. ठीक आहे, आता इथं मी काही ट्रिक वगैरे बनवली नाही, पण KA जर लक्षात राहिले तुमच्या अनुसूचित जातींशी संबंधित आहे, तर KB आलं तर अनुसूचित जमातींशी संबंधित आहे. आता अनुसूचित जाती म्हणजे भारतीय राज्यघटना जी आहे, ठीक आहे, राज्यघटनेच्या कलम 341 मध्ये आता अनुसूचित जातीची डेफिनेशन काय दिली? भारतीय राज्यघटनेच्या कलम 341 नुसार
महाराष्ट्र राज्याशी संबंधित जे काही अनुसूचित जाती म्हणून गणले गेले आहे असे जाती, वंश, जमाती किंवा त्यातील काही भाग किंवा त्यातील काही गट जे असतील त्यांना अनुसूचित जाती म्हटलं जाईल. तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 341 मध्ये ज्यांना अनुसूचित जाती म्हटलंय आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारने ज्याला अनुसूचित जाती म्हणून ओळख दिलेली आहे ते सगळे जे असतील तर ते कोण असतील? अनुसूचित जाती. आणि सेम डेफिनेशन केबी मध्ये सेम अनुसूचित जमाती कोण आहे? तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 342. इथे 41 होतं, आता इथे फक्त एक वाढून 342 नुसार महाराष्ट्र राज्याच्या संदर्भात ज्यांना अनुसूचित जाती म्हटलेलं आहे. कसं म्हटलेलं आहे? तर त्यांच्या जातीवरून समजून घ्या, त्यांच्या जमातीवरून किंवा त्यांच्या समुदायावरून, ठीक आहे, किंवा त्यांच्या जमातीमधील किंवा समुदायामधील काही भाग किंवा काही गट असेल तर त्याला अनुसूचित जमाती म्हटलं जाईल. तर के झाला, केबी झाला. यानंतर बघा कलम 3L जे आहे ते लघुवाद न्यायालयाशी संबंधित आहे. मुंबई येथे जो काही लघुवाद न्यायालय त्याला लघुवाद न्यायालय म्हटलेलं आहे. तर एल वरून काय लक्षात ठेवायचं? लघुवाद न्यायालय. ठीक आहे, लघुवाद. एल म्हणजे काय? लघुवाद. विषय संपला. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. आता एल ए. आता बघा राज्य निवडणूक आयोग. ठीक आहे, राज्य निवडणूक आयोगाचा कलम काय आहे? तर एल ए. ठीक आहे, मग राज्य निवडणूक आयोग म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कलम 343 च्या खंड 1 नुसार, ठीक आहे, तरतुदीनुसार नियुक्त करण्यात आलेल्या राज्य निवडणूक आयुक्तांचा समावेश असलेला राज्य निवडणूक आयोग. तर सिंपल आहे, राज्य निवडणूक आयोगाचं कलम काय आहे? तर ते भारतीय राज्यघटनेतील कलम आहे 343 के. ठीक आहे, निवडणूक आयोग काय असतो? तर किंग मेकर असतो, म्हणून के कलम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, कारण तोच निवडणुका घेतो आणि तोच इलेक्शनचे रिझल्ट वगैरे जे आहे जाहीर करतो, म्हणून किंग मेकर म्हणून तुम्ही लक्षात ठेवा 243 के. ठीक आहे, आणि राज्य निवडणूक आयोग मुंबई महानगरपालिका अधिनियमच्या कलम 3 मधील कोणत्या उपकलमात आहे? कसं लक्षात ठेवायचं? तर बघा तुम्ही एखाद्या लहान मुलाला सांगा की राज्य निवडणूक आयोग म्हण, तर तो काय म्हणणार? राज्य निवडणूक आयोग. तो काय म्हणणार? राज्य निवडणूक आयोग. ठीक आहे, तर राज्याच्या जागी राज्य. ठीक आहे, राज्य निवडणूक आयोग. तर बघा एल राज्य. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला एल वरून राज्य निवडणूक आयोग जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे. यानंतर कलम 3 मध्ये कलम 3M मध्ये मालक दिलेले. मालक कोण असणार? ठीक आहे, कलम 3M मध्ये मालक दिले. तर यम वरून मालक, विषय संपला. लगेच कलम आता लक्षात राहील, यम म्हणजे मालक. ठीक आहे, आता आपण बघा यम मध्ये मालक लक्षात ठेवलं. ठीक आहे, तुम्हाला नोट डाऊन करायचंय बरं का सगळ्या गोष्टी. 3M आणि यम वरून मालक. मग मालक कोणाला म्हणायचं? मालक कुणाला म्हणायचं? तर ज्याला भाडं मिळतं. ठीक आहे, ज्याला जागेचं भाडं मिळतं त्याला मालक म्हणायचं. ज्याला जागेचं भाडं मिळतं त्याला मालक म्हणायचं. फॉर एक्झाम्पल माझं घरी मी तुम्हाला भाड्याने दिलं. ठीक आहे, मी कोण झालो? मालक झालो. फॉर एक्झाम्पल मी एका माझ्या मित्राला सांगितलं की तुमच्याकडून भाडं गोळा करा, तर त्या सिच्युएशन मध्ये मित्र कोण झाला? मालक झाला. मित्र कोण झाला? मालक झाला. ठीक आहे, मित्र कोण झाला? मालक झाला. ठीक आहे, मित्र कोण झाला? मालक झाला. तर मालक जो मालकाच्या वतीने भाडं घेतो तो सुद्धा कोण झाला? मालक झाला. फॉर एक्झाम्पल तुम्ही मला भाडं देत नाहीये, मग मी न्यायालयाला सांगितलं. ठीक आहे, न्यायालयाला म्हटलं की आमचा असा ऍग्रीमेंट आहे, रेंट ऍग्रीमेंट, पण हा व्यक्ती मला भाडं देत नाही. मग न्यायालयाने जर सांगितलं की तुम्ही काय करा, यांचं रेंट द्या. ठीक आहे, तर इथं बघा जागेच्या मालकाचा प्रभाव ठेवण्यासाठी किंवा त्याच्या अधिकाराचा वापर करण्यासाठी सक्षम अधिकाराच्या कोणत्याही न्यायालयाने नियुक्त केलेल्या. आता न्यायालयाने सांगितलं, न्यायालयाने एक माणूस पाठविला की या न्यायालयाने समजून घ्या एबीसी नावाचा व्यक्ती पाठविला. ठीक आहे, भाडं गोळा करण्यासाठी, तर तो सुद्धा कोण असेल? मालकच असेल. ठीक आहे, मी न्यायालयात गेलो, न्यायालयाने सांगितलं हा मला भाडं देत नाही, न्यायालयाने पोलीस पाठवले. ठीक आहे, भाडेकरूकडून घेण्यासाठी, तुमच्याकडून घेण्यासाठी, तर मग पोलीस काय झाले? तर मालक झाले त्या ठिकाणी. यानंतर अजून मालकामध्ये अजून एक आहे की समजून घ्या एखादे धार्मिक किंवा धर्मदाय हेतू आहे. ठीक आहे, एखादी धर्माशी संबंधित गोष्टी आहे निर्माण करायचं. फॉर एक्झाम्पल एखादं मंदिर वगैरे निर्माण करायचं आहे. ठीक आहे, आणि त्याशी संबंधित समजून घ्या, त्याशी संबंधित जर एखादं समजून घ्या रेंट वगैरे घेत असेल तर त्याला सुद्धा काय म्हटलं जाईल? धार्मिक किंवा धर्मदाय. फॉर एक्झाम्पल आता आपण मंदिरच नाही, फॉर एक्झाम्पल एखादा कार्यक्रम जो आहे तो धार्मिक गोष्टीशी संबंधित आहे, धार्मिक गोष्टीशी संबंधित आहे आणि एखादा कार्यक्रम आहे. ठीक आहे, तो आपल्याला आयोजित करायचा आहे, तर त्याच्याशी संबंधित समजा तो कार्यक्रम ज्या जागेवर आयोजित केला जाईल त्याच्याशी संबंधित जे काही पैसे आपल्याला म्हणजे आपल्या समजा जी काही धर्मदाय संस्था असेल तर तिला जे काही द्यावं लागेल तर ते सुद्धा काय झालं? तर ज्याला ते पैसे मिळतील तो काय झाला? मालक झाला. किंवा फॉर एक्झाम्पल एक मंदिर आहे, त्या मंदिराच्या समोर जागा आहे. ठीक आहे, ती जागा त्या मंदिराच्या मालकीची. ठीक आहे, तुम्ही जर तिथे एखादा कार्यक्रम ठेवला
तर त्याचे पैसे त्या मंदिराला द्यावे लागतील, ते मंदिर काय झालं त्या ठिकाणी मालक झालं. तर अशा प्रकारे धार्मिक किंवा धर्मदाय हेतूसाठी समर्पित असलेल्या कोणत्याही जागेचं भाडं मिळतं तर त्याच्याशी संबंधित जो व्यक्ती असतो त्याला काय म्हणायचं, मालक म्हणायचं. तर मालक कोण असू शकतो, तर मालक जर बघितलं तर ज्याला भाडं मिळतं तो मालक, मालकाच्या वतीने एखादा जाऊन भाडं आणतो तो पण मालक, त्यानंतर न्यायालय जर एखाद्या व्यक्तीला पाठवून जर भाडं गोळा करत असेल तर तो पण मालक, आणि धर्माशी संबंधित एखाद्या जागेवर समजा एखादा कार्यक्रम वगैरे आयोजित करण्यात आला तर त्याचे पैसे ज्याला द्यावे लागणार तो पण मालक. ठीक आहे, तर यम म्हणजे मालक. यानंतर पुढे जाऊया यन. यन म्हणजे राहते. राहते राहते म्हणजे काय, तर एखादी व्यक्ती एखाद्या घरात राहत असेल तर त्याच्याशी संबंधित हे कलम आहे यन, 3N. ठीक आहे. आता राहणं म्हणजे काय, तर निवास करणं. राहणं म्हणजे काय, निवास करणं. यन म्हणजे काय मित्रांनो, निवास. ठीक आहे, यन म्हणजे काय, निवास. तर राहण्याशी संबंधित एक कलम आहे. राहण्याशी संबंधित काय आहे, हे कलम आहे. ठीक आहे, राहण्याशी संबंधित काय आहे, हे कलम आहे. आता बघा आपण जर इथं बघितलं, ठीक आहे, आता एखादा व्यक्ती ठीक आहे, समजून घ्या की एक फ्लॅट आहे, त्या फ्लॅट मध्ये तो व्यक्ती काय करतो, राहतो. ठीक आहे, तो फ्लॅट मध्ये तो व्यक्ती काय करतो, राहतो. ठीक आहे, आणि तो कायमस्वरूपी तिथं राहतो, मग त्याला काय म्हटलं जाईल, राहते. ठीक आहे, पण समजून घ्या एखादा व्यक्ती तो फ्लॅट सोडून गेला. ठीक आहे, तो फ्लॅट त्याचा मालकीचाच आहे पण तो तिथून सोडून गेला, गावाकडे गेला. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल तुमचा एखाद्याचा फ्लॅट आहे आणि तो तुम्ही विकत घेतलेला आहे, पण समजून घ्या की दिवाळीच्या सुट्टीला तुम्ही गावाकडे गेले. मग गावाकडे गेल्यानंतर समजून घ्या आता तुमची परत येण्याची शक्यता तर असणार आहे, कारण तुम्ही सुट्टीला घरात गेलेला आहे, बरोबर. त्याला सुद्धा राहणंच असं कन्सिडर केलं जातं किंवा राहते या संकल्पनेमध्येच ते येतं, निवास या संकल्पनेमध्येच येतं. आता इथं बघा या दोन गोष्टी लक्षात ठेवा. बघा एखाद्या व्यक्तीला कधी कधी कोणत्याही निवासस्थानाचा अधूनमधून वापर करत असेल किंवा ज्याचा काही भाग तो कधी कधी वापरत असेल किंवा काही भाग झोपण्याची खोली म्हणून कधी कधी वापरत असेल किंवा नियमित नसला तरी सुद्धा व्यक्ती त्या जागेत राहत असेल असं मानलं जाईल. ठीक आहे, म्हणजे तुम्ही वर्षभर राहा, वर्षातून 10 दिवस राहा, वर्षातून 6 महिने राहा, तरी तुम्हाला तिथं ऍज अ राहतं म्हणून कन्सिडर केलं जाईल. ठीक आहे, समजून घ्या की अशी व्यक्ती ज्या ठिकाणी राहत नाही, दुसरीकडे राहत आहे पण ती वापस येण्याची शक्यता आहे, त्याला सुद्धा राहणं म्हटलं जातं. म्हणजे इथं कलम 3N म्हणजे राहण्याविषयी गोष्टी दिलेल्या आहे, राहतेविषयी, तर त्याला काय म्हणायचं, निवास. निवासाशी संबंधित गोष्टी ज्या आहे तर कलम 3N मध्ये दिलेल्या आहे. त्यानंतर आता 3O मध्ये काय दिलेलं आहे, सार्वजनिक कर्जरोखे. सार्वजनिक कर्जरोखे. सार्वजनिक कर्जरोखे म्हणजे काय, गव्हर्नमेंट बॉन्ड. काय म्हणायचं, गव्हर्नमेंट बॉन्ड. ठीक आहे, आता BOND बॉन्ड. ठीक आहे, काय येतो, ओ येतो, बॉन्ड. ठीक आहे, गव्हर्नमेंट बॉन्ड. ठीक आहे, अशा प्रकारे. तर इथं जर बघितलं तर बॉन्ड वरून काय लक्षात ठेवायचं, तर इथं कलम 3O. ठीक आहे, गव्हर्नमेंट काय, बॉन्ड. ठीक आहे, तर मी परत रिपीट यासाठी करतो कारण तुम्हाला ती गोष्ट कंटिन्यू लक्षात राहील. गव्हर्नमेंट बॉन्ड म्हणजे काय, ते गव्हर्नमेंटचा एक पेपर असतो, गव्हर्नमेंट म्हणतं हा आमचा पेपर आहे. ठीक आहे, हा एक गव्हर्नमेंट बॉन्ड आहे, सरकारी कर्जरोखे आहे. तुम्ही काय करा, तुम्ही आम्हाला आज 100 रुपयामध्ये हा गव्हर्नमेंट बॉन्ड विकत घ्या आणि येत्या 1 वर्षानंतर मी तुम्हाला या बदले 120 रुपये देईल. मग समजून घ्या की मी तसे 100 बॉन्ड विकत घेतले तर मला प्रत्येक 100 बॉन्ड जे माझ्याकडे असतील त्या प्रत्येक बॉन्डचे मला 1 वर्षानंतर 120 रुपये मिळतील. मग त्यामध्ये माझा प्रॉफिट होत असतो. याला काय म्हणायचं, गव्हर्नमेंट बॉन्ड. मग गव्हर्नमेंट बॉन्ड विषयीचं कलम कोणतं आहे, BOND बॉन्ड. असं ओ लक्षात ठेवायचं, ओ. ठीक आहे, 3O. आणि मग गव्हर्नमेंट बॉन्ड कशाला म्हणायचं, या 3O मध्ये काय दिलेलं आहे, तर केंद्र सरकारचे जे काही गव्हर्नमेंट बॉन्ड असतील त्याला सुद्धा गव्हर्नमेंट बॉन्ड म्हणायचं, राज्य सरकारचे जे काही गव्हर्नमेंट बॉन्ड असतील त्याला सुद्धा गव्हर्नमेंट बॉन्ड म्हणायचं, बॉम्बे पोर्ट ट्रस्टचे जे काही गव्हर्नमेंट बॉन्ड असतील त्याला सुद्धा गव्हर्नमेंट बॉन्डच म्हणायचं. त्यानंतर जर आपण बघितलं तर बॉम्बे म्युनिसिपल डिबेंचर्स. ठीक आहे, तर याचे जे काही गव्हर्नमेंट बॉन्ड असतील त्याला सुद्धा गव्हर्नमेंट बॉन्डच म्हणायचं. त्यानंतर सिटी ऑफ बॉम्बे इम्प्रुव्हमेंट ऍक्ट 1898. ठीक आहे, त्याचबरोबर सिटी ऑफ बॉम्बे इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट ट्रान्सफर ऍक्ट 1925 या अंतर्गत जे काही बॉन्ड जारी करण्यात येईल त्याला गव्हर्नमेंट बॉन्ड किंवा सार्वजनिक कर्जरोखे. तर सार्वजनिक कर्जरोखे म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार, बॉम्बे पोर्ट ट्रस्ट, त्याचबरोबर बॉम्बे म्युनिसिपल डिबेंचर्स, त्याचबरोबर जर बघितलं तर सिटी ऑफ बॉम्बे इम्प्रुव्हमेंट ऍक्ट 1898, सिटी ऑफ बॉम्बे इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट ट्रान्सफर 1925 या अंतर्गत जे काही बॉन्ड येतील त्याला गव्हर्नमेंट बॉन्ड म्हणायचं, त्याला काय म्हणायचं, सार्वजनिक कर्जरोखे. ठीक आहे, याला अर्थशास्त्रामध्ये OMO नावाची संस्था आहे, ओपन मार्केट ऑपरेशन. समजून घ्या
की आपल्याला काय करायचं असेल, गव्हर्नमेंटला समजा पैशाची गरज असेल तर ते काय करतं, गव्हर्नमेंट बॉन्ड जे आहे ते मार्केटमध्ये लोकांना विकतं आणि लोकांकडून पैसे घेतं. ठीक आहे, लोकांकडून पैसे काढून घेण्याचा हा एक चांगला मार्ग समजला जातो. फॉर एक्झाम्पल महागाईच्या काळी लोक खूपच जास्त वस्तू विकत घेत असेल तर मग त्यावेळी OMO ओपन मार्केट ऑपरेशन हे याची अंमलबजावणी केली जाते. मग ओ वरून तुम्ही इथंही अशा प्रकारे 3 O कसे संबंधित आहे तर ओपन मार्केट ऑपरेशन, गव्हर्नमेंट बॉन्ड. ठीक आहे, काही आता तुम्हाला 100% ही गोष्ट लक्षात राहील अशी मला आशा आहे. यानंतर पुढे जाऊया, P कर. ठीक आहे, कर म्हणजे काय, तर आकारणी करण्यायोग्य कराचा समावेश जो आहे तो कर या संकल्पनेमध्ये होतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी वस्तू दुसऱ्या ठिकाणी नेत आहात तर त्यावर समजून घ्या की मी पैसा घेऊ शकतो, त्याला काय म्हणायचं, आकारणी करण्यायोग्य कर. फॉर एक्झाम्पल समजून घ्या की 10 रुपयाची बॉटल आहे. ठीक आहे, ती मार्केटमध्ये 20 रुपयाला विकली जाते. महानगरपालिकेला कळलं की एक व्यक्ती 10 रुपयाची बॉटल बनवतोय आणि तो 20 रुपयाला विकतोय. मग गव्हर्नमेंट काय म्हणतं की तू सरकारी जागेमध्ये जाऊन हा काय करतोय, ही वस्तू विकतोय, तर याच्यातले 5 रुपये तू मला द्यायला पाहिजे. म्हणजे आपण याच्यावर आकारणी करू शकतो कारण हा खूप जास्त प्रॉफिट करतोय व्यक्ती. मग आपण आणि हा गव्हर्नमेंट मालकीचा वापर करतोय, रस्ते वगैरे त्याचा वापर करतो, मग निश्चितच गव्हर्नमेंट काय करतं, याच्यावर कर आकारतं. ठीक आहे, तर याला काय म्हणायचं, कर म्हणजे आकारणी करण्यायोग्य कराचा समावेश जो आहे तो कर या संकल्पनेमध्ये होतो. मग कर ही संकल्पना जी आहे तर ती 3P मध्ये. मग आता बघा, कर म्हणजे काय तर टॅक्स, कर म्हणजे काय तर टॅक्स. आणि टॅक्स आपण काय करतो मित्रांनो, पे करतो. टॅक्स काय करतो, पे करतो. तर टॅक्स काय करावा लागतो, पे करावा लागतो. म्हणून 3P जे आहे तर ते कसे संबंधित आहे तर टॅक्सशी संबंधित आहे. टॅक्स काय करावा लागतो, पे करावा लागतो. म्हणून P वरून पे लक्षात ठेवायचे आपल्याला. यानंतर बघा PA. ठीक आहे, PA. तर बघा मित्रांनो समजून घ्या की वस्तू ही जी काही संकल्पना आहे तर तिचा समावेश जो आहे तर तो PA मध्ये होतो. आता मी तुम्हाला कशाचं एक्झाम्पल दिलं, फॉर एक्झाम्पल मी पाणी बॉटलचं एक्झाम्पल दिलं. आता मी इथं पाणी असं लिहिलं, पाणी. ठीक आहे, पाणी असं लिहिलं. तर पाणी बॉटलचं सरांनी एक्झाम्पल दिलं होतं. सरांनी पाणी बॉटलला वस्तू म्हटलं होतं. सरांनी पाणी बॉटलला काय म्हटलं होतं, वस्तू म्हटलं होतं. वस्तू म्हणजे काय, कोणताही माल. ठीक आहे, कोणताही माल ज्याच्यावर आपण टॅक्स लावू शकतो. तर जकातीच्या संदर्भात कोणताही माल ज्यावर आपण टॅक्स लावू शकतो. मग सरांनी पाणी बॉटलला काय म्हटलं होतं, वस्तू म्हटलं होतं. आणि त्या वस्तूवरील टॅक्स काय करावा लागतो, पे करावा लागतो. ठीक आहे, मग 3P हे टॅक्सशी संबंधित आहे आणि पाणी बॉटल काय वस्तू आहे. मग पाणी ते पा लक्षात ठेवायचं, PA. तर PA काय वस्तूशी संबंधित आहे. अशा प्रकारे ही कलम आपल्याला लक्षात ठेवायची. याला आपल्याला स्वतः ट्रिक डेव्हलप करायची. या मी केले ते तुम्ही तुमच्या ट्रिक जे आहे ते डेव्हलप करू शकता. सोपे वाटले तर याच लक्षात ठेवा. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. आता बघा 3Q जे आहे ते वाहनाशी संबंधित आहे. वाहन कशाला म्हणायचं, आता बघा मित्रांनो तुम्ही क्वालिस नावाची गाडी ऐकली असेल, क्वालिस. ठीक आहे, तर क्वालिस नावाची गाडीवरून तुम्ही वाहन लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, क्वालिस नावाची गाडी जी आहे त्यावरून तुम्ही काय लक्षात ठेवू शकता, वाहन लक्षात ठेवू शकता. तर बघा मित्रांनो गाडी कशाला म्हणायचं तर वाहन कशाला म्हणायचं, वाहन. तर वाहन म्हणजे गाडी, खटारा, यान, छकडा, मालमोटर, हातगाडी. ठीक आहे, याला त्यांनी काय म्हटलं, गाडी म्हटलं. या गाडीची डेफिनेशन काय, वाहनची डेफिनेशन काय, गाडी, खटारा, यान, छकडा, मालमोटर, हातगाडी. याला त्यांनी काय म्हटलं, गाडी. किंवा शेवटी त्यांनी सांगितलं की ज्याला चाक आहे त्याला आम्ही गाडी म्हणणार. ज्याला काय चाक आहे त्याला आम्ही काय म्हणणार, वाहन म्हणणार. ज्याला चाक आहे त्याला आपण काय म्हणणार, वाहन म्हणणार. ठीक आहे, तर शहराच्या सडकावर वापरणे योग्य असं एखादं वाहन असेल, ज्याला चाक असेल त्याला वाहनच म्हटलं जाईल. ठीक आहे, क्वालिस काय आहे तर क्वालिस हे एका प्रकारचं वाहन आहे. म्हणून तुम्ही Q वरून इथं वाहन लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर आता जमीन कशाला म्हणायचं, जमिनीची डेफिनेशन जी आहे ती 3R मध्ये दिलेली आहे. जमिनीविषयी एक कायदा आहे बघा, रेरा कायदा. ठीक आहे, रेरा आर वरून तुम्ही इथं जमीन लक्षात ठेवू शकता. किंवा बघा मित्रांनो RR नावाचा एक चित्रपट आला होता, RRR. ठीक आहे, त्याच्यामध्ये एक झेंडा होता. त्यामध्ये काय होतं, जल आणि जमीन इथं तुम्हाला दिसतंय. ठीक आहे, जल, जंगल, जमीन. तर इथं जर बघितलं तर जमीन, RRR वरून काय लक्षात ठेवायचं, जमीन लक्षात ठेवायचं. तर R हे कशाशी संबंधित आहे, जमिनीशी संबंधित आहे. 3R काय आहे तर जमिनीशी संबंधित आहे. 3R म्हणजे RRR. किती R आहे, 3RR. ठीक आहे, आणि त्याच्या झेंड्यावर काय होतं, जमीन होतं. ठीक आहे, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, मग आता इथं बघा 3R जे आहे, RRR कशा संबंधित आहे, जमिनीशी संबंधित आहे. मग आपण जर बघितलं तर जमीन म्हणजे काय तर जिच्यावर बांधकाम करण्यात येत आहे किंवा करण्यात आलं आहे. ठीक आहे, किंवा जिच्यावर आपल्याला पाणी बघायला मिळतं. ठीक आहे, पाणी बघायला मिळतं म्हणजे एखादा तलाव, तर त्याच्या खाली सुद्धा काय आहे, त्याच्या खालची सुद्धा काय असते, जमीन असते. ठीक आहे, तर जमीन म्हणजे काय, जिच्यावर बांधकाम करण्यात येत आहे किंवा करण्यात आलेलं आहे
किंवा जी पाण्याने आच्छादलेली तिला काय म्हणायचं, जमीन म्हणायचं. ठीक आहे, जमीन म्हणायचं. यानंतर पुढे जाऊया. ठीक आहे, आता कलम 3S मध्ये काय आहे, इमारत. ठीक आहे, आता इमारत कशामध्ये, आता इमारत तुम्हाला 3 कलमांमध्ये दिलेली. ठीक आहे, इमारत जी आहे तर 3 कलमांमध्ये दिलेली आहे, 3S, 3SA आणि 3SB. ठीक आहे, 3 कलमांमध्ये आपल्याला इमारतच दिलेली. आता हे सगळे कलम जे आहे, आता तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं, आपण जर बघितलं SA आणि SB हे सब कलम कशाशी संबंधित आहे, इमारतीशी. हे सगळे कलम कशाशी संबंधित आहे, यस वरून सुरू होणारे सगळे कलम कशाशी संबंधित आहे, इमारतीशी संबंधित आहे. ठीक आहे, सगळे कलम यस वरून सुरू होणारे सगळे कलम कशाशी संबंधित आहे, इमारतीशी. आता जाणून घ्या कसं आहे. तर इमारत म्हणजे काय, इमारतीची डेफिनेशन यस मध्ये दिलेली आहे. घर, उपघर, तबेला, त्यानंतर छपरी, झोपडी, टाकी यांना काय म्हणायचं, इमारत म्हणायचं. पण ही जी टाकी आहे हिच्यामध्ये पाण्याच्या टाकीचा समावेश होत नाही. फॉर एक्झाम्पल अशी टाकीसारखं स्ट्रक्चर तयार करण्यात आलेले आणि त्यामध्ये लोक राहतात, त्याला टाकी म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, टाकी. पाण्याच्या टाकीचा समावेश इमारतीच्या डेफिनेशन मध्ये होत नाही. ठीक आहे, तर इमारत म्हणजे घर, उपघर, तबेला, छपरी, झोपडी, टाकी याचा जो समावेश आहे, याचा समावेश कशामध्ये होतो, तर इमारतीमध्ये होतो. तिची रचना चिरेबंद असू द्या किंवा विटांची असू द्या किंवा लाकडाची असू द्या किंवा मातीची असू द्या किंवा धातूची असू द्या, कशाने बांधलेली असू द्या. ठीक आहे, याला काय म्हणायचं, इमारत म्हणायचं. इमारतीमध्ये घर कशाने बांधलं असू द्या, उपघर, तबेला, छपरी, झोपडी, टाकी कशाने बांधले असू द्या, त्याला काय म्हणायचं, इमारत म्हणायचं. आणि 3B बघूया पहिले, 3A च्या आधी. तात्पुरती इमारत. तात्पुरती इमारत म्हणजे अशी जसं की गवताची, आता इथं स्पेसिफिक दिलेले बरं का. तात्पुरती इमारतीमध्ये फॉर एक्झाम्पल इथं बघा, मातीची असेल, मातीपासून बनलेली, फक्त आणि फक्त माती, पानांपासून बनलेली असेल किंवा गवतापासून बनलेली असेल किंवा कापडाची गवती छपराची असेल. ठीक आहे, समजून घ्या की गवत टाकलं असेल छपरावर आणि त्याच्यावर कापड टाकलेलं असेल किंवा लाकडाची असेल किंवा लोखंडी पत्र्याची असेल किंवा सिमेंटच्या पत्र्याची असेल, तर अशाला तात्पुरती इमारत म्हणायची. तात्पुरती इमारत म्हणजे समजून घ्या की थोड्या कालावधीसाठी इमारत तयार केलेली आहे. आणि आपण जर बघितलं तर समजून घ्या, इथं जर बघितलं, ठीक आहे, इमारत, ठीक आहे, तर तात्पुरत्या काळासाठी जर इमारत बांधली असेल आणि आयुक्ताने जर असं सांगितलं असेल की ही जी काही उपाययोजना तयार करण्यात आलेली आहे ही तात्पुरती उपाययोजना, याला काय म्हणायचं, तात्पुरती इमारत. ठीक आहे, तर इमारत आणि तात्पुरती इमारतीमध्ये काय फरक आहे, तर इमारतीमध्ये दिलेले, ठीक आहे, इमारतीमध्ये स्पेसिफिक दिलेले की घराला, उपघराला, तबेल्याला, छपरीला, झोपडीला, टाकीला काय म्हणायचं, इमारत म्हणायचं. पण पाण्याच्या टाकीचा यामध्ये समावेश होत नाही. पण आपण जर बघितलं तात्पुरती इमारत म्हणजे काय, त्यांनी असं नावं नाही दिली. त्यांनी समजून घ्या की कापडापासून बनलेली, गवतापासून बनलेली, मातीपासून बनलेली असं जर असेल की कोणत्या तरी सामग्रीचा उपयोग असेल आणि त्यापासून बनलेली, ठीक आहे, आणि आयुक्तांनी सांगितलं तात्पुरत्या उपाययोजनेसाठी, त्याला काय म्हणायचं, तात्पुरती इमारत म्हणायचं. ठीक आहे, 3S झालं, 3B झालं. ठीक आहे, आता SA कशी संबंधित आहे, गाळा. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, अशी इमारत आपण म्हणू शकतो की जी भाड्याने दिलेली आहे, त्याला काय म्हणायचं, गाळा म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, गाळा. तर SA मध्ये काय दिलेले, गाळा. ठीक आहे, SA मध्ये काय दिलेले, गाळा. समजून घ्या, ही इमारत झाली, ही तात्पुरती इमारत झाली, यातलं काही बांधकाम करण्यात आलेले पण त्यामध्ये तुम्ही स्वतः राहत नाही, तुम्ही काय केलं, ते भाड्याने दिलेले, त्याला काय म्हणायचं, गाळा म्हणायचं. ठीक आहे, गाळा. तर इमारत किंवा इमारतीचा भाग सोडून या व्यतिरिक्त भाड्याने दिलेला, ठीक, किंवा तसा विचार असलेला किंवा स्वतंत्रपणे भोगावाट्यात असलेली इतर इमारती किंवा तिचा भाग, सिंपल तुम्हाला असं आहे की प्रॉफिटसाठी एखादा भाग जो आहे तो रेंटने दिलेला आहे, त्याला काय म्हणायचं, गाळा म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, गाळा म्हणायचं. ठीक आहे, तर ती SA मध्ये दिलेले गाळा. तर सगळे यश कसे संबंधित इमारती. ठीक आहे, यस इमारत, SA तात्पुरती इमारत, आणि जे स्वतःसाठी यूज करत नाही पण ते रेंटने दिलेले त्याला SA मध्ये टाकण्यात आलेले गाळा. ठीक आहे, SB मध्ये तात्पुरती इमारत. आता त्यानंतर बघा 3T. आता बघा जलदाय व्यवस्था. टी म्हणजे काय आठवतो तुम्हाला, टी वरून काय कोणता शब्द आठवतो, पाणी संबंधित तलाव. ठीक आहे, पाणी संबंधित काय आठवतो, तलाव. तर बघा मित्रांनो 3T म्हणजे काय, तर तुम्ही जलदाय व्यवस्था लक्षात ठेवायचं, तलावाची व्यवस्था असं जरी लक्षात ठेवलं तरी तुमचे हे कलम लक्षात राहील. ठीक आहे, मग आता बघा जलदाय व्यवस्था म्हणजे काय, तलाव, ओढा, झरा, विहीर, पंप, जलाशय, ठीक आहे, हौद, टाकी, बोगदा, वाहनी. ठीक आहे, यामध्ये जर समजून घ्या एखादं जलद्वार असेल किंवा पाईप टाकलेला असेल, ठीक आहे, किंवा इंजिन मोटर लावलेली असेल,
तर याला, आणि यंत्रसामग्री असेल तर याला काय म्हणायचं, जलदाय व्यवस्था. तलावामध्ये समजा पाईप टाकला आणि तिथून पाणी दुसरीकडे नेलं, जलदाय व्यवस्था. ओढ्यामध्ये पाईप टाकला तिथून पाणी दुसरीकडे नेलं, त्याला काय म्हणायचं, जलदाय व्यवस्था. तर अशा सगळ्या, विहिरीमध्ये पाईप टाकला आपण, पाणी मोटर लावली, पाणी दुसरीकडे नेलं, त्याला काय म्हणायचं, जलदाय व्यवस्था. आता यानंतर कलम 3U नाली. नाली म्हणजे काय, तर घाण जी वाहून नेली जाते. आता नाली तुम्हाला माहिती काय. मग आता कलम कसं लक्षात ठेवायचं, नालीचा आकार कसा असतो मित्रांनो, असा असतो बरोबर, यातून पाणी वाहतं. मग 3U काय आहे, तर नालीशी संबंधित. 3U काय, तर नालीशी संबंधित. नाली म्हणजे काय, तर मलप्रवाह, घृणास्पद प्रवाह, प्रदूषित पाणी, घाण पाणी, सांडपाणी, पावसाचं पाणी जमिनी खालून वाहून नेण्यासाठी तयार केलेलं मल प्रणाल, नळ, खड्डा, वाहका, तर यांना काय म्हणायचं, नाली म्हणायचं. ठीक आहे. आणि नालीशी संबंधित यंत्र सुद्धा नालीमध्येच येतात. तर आपण जर बघितलं नालीचा आकार कसा, U, म्हणून 3U कलम जे ते नालीशी संबंधित आहे. आता 3V जी आहे, V, ठीक आहे, V, तर ही सुद्धा एक नालीची. ठीक आहे. ठीक आहे. नालीचा आकार U आणि V असा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. आता V मध्ये काय दिलेले, घराची बोळकांडी. घराची बोळकांडी म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल हा एक रोड आहे. ठीक आहे. हा एक रोड आहे. या रोडच्या बाजूला तुमचं घर आहे. ठीक आहे. आणि या रोडच्या साईडला काय आहे, तर इथे एक नाली. ठीक आहे. इथे एक नाली U आकाराची. मग समजून घ्या तुमच्या घरातून काय झालेलं आहे, तर तुमच्या घरातून जे टॉयलेट आहे, ठीक आहे, तर त्यामधून काय एक छोटीशी नाली निघलेली आहे आणि ती मेन नालीला कनेक्ट झालेली आहे. तर ही तुमच्या घरातून निघलेली जी छोटीशी नाली असेल तिला घराची बोळकांडी म्हणायचं. तिला काय म्हणायचं, घराची बोळकांडी, ज्यामधून आपलं टॉयलेट, मूत्र, ठीक आहे, मल, घाणेरडे आणि प्रदूषित पदार्थ जे आहे ते आपल्या घरातून समजून घ्या मेन नालीला जाऊन मिळत असेल तर तो जो मार्ग असतो, ठीक आहे, त्याला काय म्हणायचं, घराची बोळकांडी. ठीक आहे. तर नाली आणि जवळपास ही घराची बोळकांडी जी आहे, तर नालीचा आकार प्रॉपर U आणि घराच्या बोळकांडीचा आकार V, अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. यानंतर W. ठीक आहे. W म्हणजे सडक. सडक. ठीक आहे. सडक म्हणजे काय, रस्ता. आणि सडकला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, वे. ठीक आहे. वे, मार्ग. ठीक आहे. तर W वरून काय लक्षात ठेवायचं, सडक, मार्ग. ठीक आहे. तर सडक म्हणजे कोणताही महामार्ग ज्यावर लोकांना जाण्या येण्याचा हक्क आहे. ठीक आहे. किंवा 20 वर्षापासून लोक त्यावर जाता येत आहे. आता त्या महामार्ग किंवा सडक असेल तर त्यामध्ये सेतू म्हणजे पूल जो असतो, सेतू, ठीक आहे, पूल, ठीक आहे, तर याला सुद्धा काय म्हटलं तर सडकच म्हटलं तर. रस्त्यावर एखादी कमान आहे त्याला सुद्धा काय म्हटलं तर सडकच म्हटलं तर. एखादी गल्ली तिला सुद्धा काय म्हटलं तर सडक म्हटलं तर. पायवाटे त्याला काय म्हटलं तर सडक म्हटलं तर. रस्त्यात चौकाला त्याला सुद्धा काय म्हटलं तर सडक म्हटलं तर. रस्त्या शेजारी एखादी बोळ आहे त्याला सुद्धा सडकच म्हटलं जातं. तर या सगळ्या गोष्टी सडकेमध्ये समाविष्ट होतात. वेवरून सडक लक्षात ठेवायची. त्यानंतर सार्वजनिक सडक. सार्वजनिक सडक म्हणजे काय, तर सार्वजनिक सडकचं कलम आहे X. ठीक आहे. सार्वजनिक सडकेचं कलम आहे X. फॉर एक्झाम्पल असं लक्षात ठेवायचं, सार्वजनिक रस्ता आता बांधला जातोय पण त्याचं काम अजून पूर्ण झालेलं नाहीये, मग तिथं जाण्याची काय आहे, मनाई आहे. तिथं जाण्यास काय मनाई आहे. तर कुठं मनाई आहे, तर सार्वजनिक रस्त्याचं बांधकाम चालू आहे तिथे जायला आपल्याला काय आहे, मनाई आहे. तर सरकारने बांधलेला जो रस्ता असतो त्याला सार्वजनिक सडक म्हणायचं. आणि सडकेमध्ये मग खाजगी रस्ता सुद्धा येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही काय करत आहे, तर समजून घ्या की असा तुमच्या घराच्या साईडला थोडी जागा सोडलेली आहे, ठीक आहे, ये जा करण्यासाठी, त्याला सुद्धा सडक म्हटलं जाईल. पण सार्वजनिक सडक म्हणजे गव्हर्नमेंटची जमिनीवर असलेला जो काही रस्ता असेल त्याला सार्वजनिक सडक म्हटली जाईल. आणि सार्वजनिक सडकेचं कलम आहे 3X. तिथे काय आहे, सध्या जाण्यास मनाई आहे. कधी कधी पोलीस काय करत असतात, तर रोडचं काम चालू असतं तेव्हा असे बॅरिगेड जे आहे ते लावत असतात. ठीक आहे. तर त्यावरून तुम्ही सार्वजनिक सडकचं कलम लक्षात ठेवा. त्यानंतर खाजगी सडक. खाजगी सडक काय आहे, तर समजून घ्या तुमचा स्वतःचा घरचा जो रस्ता असेल, ठीक आहे. आता सडक मध्ये सरकारी सार्वजनिक सडक सुद्धा येते आणि खाजगी सडक सुद्धा येते. ठीक आहे. ही जी संकल्पना आहे सडक ही ब्रॉड आहे, यामध्ये दोन्हीचा समावेश होतो. पण सार्वजनिक सडक म्हणजे फक्त गव्हर्नमेंटचे रस्ते आणि खाजगी सडक म्हणजे फक्त सार्वजनिक नसलेले रस्ते. समजून घ्या तुमचं घर आहे, तर घराच्या तिथं समजून घ्या असा रोड आहे, ठीक आहे. रोड मधून तुम्ही आतमध्ये जायला असा रस्ता बनवलेला आहे, ठीक आहे. आणि या पाठीमागे तुमचं शेत आहे, मग तुमच्या शेतात जायला तुम्ही इकडून एक रस्ता बनवलेला आहे, इकडून एक रस्ता बनवलेला आहे. अशा प्रकारे वाय सारखं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. तर कलम 3Y जे आहे ते खाजगी सडकेविषयी आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. ठीक आहे. सरकारी नसलेला रस्ता म्हणजे खाजगी सडक. त्यानंतर आता पुढे जर बघितलं तर वाय, ठीक आहे, वाय. आता वायचा संबंध कशाशी आहे, तर खाजगी रस्त्याशी संबंधित आहे. खाजगी रस्त्याशी संबंधित. आता वाय म्हणजे काय, तर समजून घ्या कोणताही व्यवसाय घ्या, कोणताही कारखाना घ्या, किंवा यामुळे होणारा जो काही कचरा असतो तर त्याला काय म्हटलं तर
उदिमाच्या जागेतील केर कचरा. उदिमाच्या जागेतील केर कचरा. उदिमाच्या जागेतील केर कचरा म्हणजे काय, तर इथं वायूवरून आपण थोडा खाजगीशी संबंध जोडला होता, खाजगी सडक. आणि या खाजगी सडकेशी संबंधित काय असतं, तर आपण म्हणूया कचरा यार्ड असतं. ठीक आहे. तर तिथं जो काही कचरा असतो समजूया खाजगी कारखान्याचा, खाजगी व्यवसायाचा, तर तो कुठं मोस्टली कचरा रस्त्याच्या शेजारी टाकला जातो. म्हणून वाय जे कलम आहे ते कशाशी संबंधित लक्षात ठेवायचं आहे, तर कलम 3 जे आहे ते उदिमाच्या जागेतील केर कचऱ्याशी संबंधित आहे, असा तुम्हाला संबंध लक्षात ठेवायचा. वाय म्हणजे काय, तर खाजगी सडक, आणि खाजगी सडकेवरील जो काही कचरा आहे तर तो काय आहे, तर उदिमाच्या जागेतील केर कचरा आहे. 3YY. यानंतर 3Z. ठीक आहे. 3Z म्हणजे काय, उपद्रव. उपद्रव म्हणजे काय, तर अशी कोणती कृती, ठिकाण, गोष्ट ज्यामुळं इजा पोहोचू शकते, धोका निर्माण होऊ शकतो, त्रासदायक ठरू शकते, अपराध होण्याची शक्यता असते, जीवनास धोकादायक आहे, आरोग्यास हानिकारक आहे, अशी कोणती वस्तू, जागा किंवा गोष्ट म्हणजे काय, उपद्रव. उपद्रव म्हणजे अशी कोणती जागा, वस्तू किंवा गोष्ट म्हणजे ज्याने आपल्या जीवास धोका आहे, याला काय म्हणायचं, उपद्रव. आणि उपद्रव झाल्यानंतर समजून घ्या आपल्या जीवाला समजून घ्या टेन्शन आलं एखाद्या गोष्टीमुळे. ठीक आहे. एखाद्या वस्तू, जागेमुळं किंवा एखाद्या गोष्टीमुळे टेन्शन आलं तर आपण काय करतो, झंडूबाम लावतो. तर झंडूबाम कशापासून सुरू होतो, झेड पासून. ठीक आहे. तर 3Z जे आहे ते उपद्रवाशी संबंधित आहे, अशा प्रकारे लक्षात ठेवायचं. आता झेड पर्यंतचे कलम संपले. आता 3AA, BB, CC, DD हे थोडे कलम जे आहे ते बघून घेऊया. बघा मित्रांनो, 3AA जे आहे ते घातक रोगाशी संबंधित आहे, आणि यांनी तर घातक रोगाला कॉलराला इथं कन्सिडर केलेलं आहे ॲज अ घातक आजार म्हणून. ठीक आहे. घातक आजार म्हणून कशाला कन्सिडर केलं, कॉलराला. घातक रोग म्हणून कशाला कन्सिडर केलं, आजाराला, कॉलराला. आणि त्याचबरोबर मानवी जीवितास धोका उत्पन्न होणारा कोणताही रोग, साथरोग किंवा संक्रमक रोग याला त्यांनी काय म्हटलेलं आहे, घातक रोग. ठीक आहे. मग तुम्हाला जर क्वेश्चन आला की 3AA मध्ये स्पेसिफिक कोणत्या रोगाचा उल्लेख करण्यात आलेला आहे, तर कॉलराचा उल्लेख करण्यात आलेला आहे. हा मेन मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आणि आजार जर आपण असा शब्द लिहिला, आजार. ठीक आहे. तर आजार. ठीक आहे. आजार, तर AA आजार या शब्दामध्ये आपल्याला सुरुवातीला बघायला मिळतं. यानंतर BB. आता BB म्हणजे सरकारी वर्ष. आता यासाठी मी काही समजून घ्या हे नाही केलं, ट्रिक नाही बनवली, तरी पण सांगतो की सरकारी वर्ष काय, एप्रिलच्या पहिल्या दिवशी सुरू होणार वर्ष. मग 1 एप्रिल ते 31 मार्च काय असतं, सरकारी वर्ष असतं. ठीक आहे. मग आपण काय BB वरून कसं लक्ष ठेवू शकतो, बिटवीन कशाच्या, तर 1 एप्रिल आणि 31 मार्चच्या. ठीक आहे. याच्या बिटवीन असलेलं जे काही वर्ष असतं त्याला काय म्हणायचं, सरकारी वर्ष. तर BB बिटवीन लक्षात ठेवायचं, 1 एप्रिल आणि 31 मार्चच्या बिटवीन. ठीक आहे. तर त्याला काय म्हणायचं, सरकारी वर्ष म्हणायचं. सार्वजनिक सुट्टी. सार्वजनिक सुट्टी म्हणजे काय, तर इथं बघा शासकीय राजपत्र किंवा राज्य सरकारच्या आदेशानुसार शहरातील सरकारी कार्यालय ज्या दिवशी किंवा ज्या वेळेत बंद असतील त्याला काय म्हणायचं, सार्वजनिक सुट्टी म्हणायचं, किंवा त्या वेळेला काय म्हणायचं, सार्वजनिक सुट्टी म्हणायचं. आता सार्वजनिक सुट्टी कसं लक्षात ठेवायचं, तर आपण सी. ठीक आहे. सी आणि स त्याचा उच्चार सेमच आहे. तर सी वरून सार्वजनिक आणि सी वरून सुट्टी, तर CC सार्वजनिक सुट्टी, सार्वजनिक सुट्टी. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला सार्वजनिक सुट्टी लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर DD. ठीक आहे. DD म्हणजे काय, पोट कलम. समजा एक कलम आहे. आता बघा इथं कलम काय आहे, मेन कलम काय आहे, 3 आहे. ठीक आहे. आणि पोट कलम काय आहे, तर शेवटी कंसात DD दिलेला आहे. तर मेन कलमाचं जे काही उपकलम असतं त्याला आपण पोट कलम म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, पोट कलम म्हणतो. मेन कलमाचा जो काही खंड असतो त्याला आपण काय म्हणतो, पोट कलम म्हणतो. मग पोट कलम कसं लक्षात ठेवायचं, समजा एखादा डॉन आहे. डॉन कोण, इथं कलम आहे, आणि त्या डॉनचा एखादा डावा हात असतो, डावा हात. ठीक आहे. डॉनचा डावा हात, DD जे आहे, कलम DD मध्ये काय आहे, 3DD मध्ये पोट कलम आहे. तर पोट कलम म्हणजे काय, डॉनचा डावा हात. डॉन कोण, इथं कलम आहे, कोणताही कलम घ्या आणि त्याचं समजून घ्या त्याच्या आतमध्ये जी काही गोष्ट असणार आहे तर त्याला काय म्हणायचं, पोट कलम. ठीक आहे. तर अशा प्रकारे 3DD आपण बघितलं. त्यानंतर EE. ठीक आहे. EE म्हणजे काय, ई मध्ये भटरखाना दिलेले, भटरखाना. भटरखाना म्हणजे जिथं ब्रेड मिळतील, बिस्किट मिळतील, मिठाई मिळेल. ठीक आहे. त्याला काय म्हणायचं, भटरखाना. ठीक आहे. इथं समजून घ्या भटरखाना म्हणजे काय, ब्रेड, बिस्किट आणि मिठाई मिळतील नाही, जिथं भाजले जातील किंवा बनवली जातील त्याला काय म्हणायचं, भटरखाना. मग आता भटरखाना कशामध्ये, EE मध्ये. समजून घ्या ज्या ठिकाणी इमरती, जसं की जिलेबी असतं तसं इमरती म्हणून एक पदार्थ असतो. मग इमरती ज्या ठिकाणी, मिठाई ज्या ठिकाणी बनवली जाईल ते काय असणार, भटरखाना. तर ठीक आहे. तर ई वरून इमरती, इमरती. ठीक आहे. डबल ई, इमरती. इमरती कुठं मिळणार, तर भटरखान्यात. ठीक आहे. तर अशा डबल ई असेल तर भटरखाना, ई. यानंतर FF खाद्यगृह. ठीक आहे. खाद्यगृह. तर FF फूड. फूड साठी काय आहे,
तर खाद्यगृह. ठीक आहे. आता अलीकडे एक संकल्पना आहे फास्ट फूड. काय संकल्पना आहे? फास्ट फूड. FF वरून आपण काय लक्षात ठेवायचं? खाद्यगृह. तर खाद्यगृह म्हणजे काय? जिथं कोणीही जाऊ शकतं. ठीक आहे. आणि कुणी काही विकत घेऊन खाऊ शकतं. आणि एखाद्या व्यक्तीने असं जे काही हॉटेल आहे ते स्वतःच्या नफ्यासाठी टाकलं असेल तर त्याला काय म्हणायचं? खाद्यगृह. यानंतर आता इथं बघा परिवस्तू. परिवस्तू म्हणजे काय? ते एखादी इमारत आहे किंवा एखादं घरवाडी आहे. ठीक आहे. किंवा एखादी समजून घ्या एखाद्याचं घर आहे त्याच्या आजूबाजूला जी जागा आहे त्याला काय म्हणायचं? परिवस्तू. त्याला काय म्हणायचं? परिवस्तू. मग ती परिवस्तू खुली असो की परिवेष्टित असो. फॉर एक्झाम्पल एखाद्याचं घर आहे त्या शेजारी गोठा बांधला, ती गोठ्याची वस्तू काय? परिवस्तू. ठीक आहे. किंवा एखाद्याचं घर आहे ते समोर फक्त अंगण आहे, ती वस्तू काय? परिवस्तू. ठीक आहे. आपल्याकडे नॉर्मल भाषेत त्याला काय म्हटलं जातं? गल्ली म्हटलं जातं. ठीक आहे. गल्ली म्हटलं जातं. आपण काय म्हणतो? मग ही परिवस्तू सार्वजनिक सुद्धा असू शकते, एखादी सरकारी बिल्डिंग येते समोरची जागा. ठीक आहे. किंवा खाजगी सुद्धा असू शकते. तर आपण त्याला काय म्हणतो? परिवस्तूला आपण काय म्हणतो? सिंपल गल्ली म्हणतो. ठीक आहे. आपल्या घरासमोरची जागा. मग ही गल्लीवरून तुम्हाला काय लक्षात ठेवायचं? GG कलम GG कलम 3 GG मध्ये काय दिलेले? गल्ली परिवस्तू हे दिलेले. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया HH मिष्ट पदार्थाचे दुकान. ठीक आहे. मिष्ट पदार्थाचे दुकान. आता आपण भटरखाना इमरती ई बघितलं होतं भटरखाने संबंधित. ठीक आहे. आता इथं पदार्थ तयार केले जातात. मिष्ट पदार्थाचे दुकान जे आहे ते विकले जातात. ठीक आहे. मिष्ट पदार्थ म्हणजे मिठाई, आईस्क्रीम असे गोड पदार्थ जे आहे ज्या ठिकाणी विकले जातात त्याला मिष्ट पदार्थाचे दुकान म्हणायचं. आणि त्याला काय म्हणायचं? HH. H वरून हॉटेल सुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो. हॉटेल. पण हॉटेल कशाचं आहे? तर समजून घ्या की गोड पदार्थाचं हॉटेल. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. बघा LL. ठीक आहे. 3LL. 3LL ला काय म्हटलं जाईल? बाजार म्हटलं जाईल. त्याला काय म्हटलं जाईल? बाजार म्हटलं जाईल. बाजार म्हणजे काय? तर ज्यामध्ये समजा सागुती, मासळी, फळे, भाजीपाला, मानवी खाद्य, जनावरे. ठीक आहे. अशा गोष्टी जर जिथं विकण्यासाठी असतील, विक्रीसाठी मांडलेल्या असतील तर त्याला काय म्हणायचं? बाजार म्हणायचं. खरेदीदार आणि विक्रेते ज्या ठिकाणी एकत्र जमतात त्याला काय म्हणायचं? बाजार म्हणायचं. आणि जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी बाजारात दुकान टाकायचं असेल तर तुम्हाला काय लागतं? लायसन लागतं. काय लागतं तुम्हाला? लायसन. तर 3LL जे आहे, L म्हणजे काय? लायसन. तर लायसन जे आहे ते बाजाराशी संबंधित आहे. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो 3MM. 3MM. तर 3MM जर बघितलं तर ते काय संबंधित आहे? तर मुंबईमध्ये जी काही वाहतूक व्यवस्था आहे आणि विजेची व्यवस्था आहे त्याशी संबंधित 3MM. आणि त्याला काय नाव दिलेले? बृहन्मुंबई वीज पुरवठा परिवहन उपक्रम. मग आता आपण जर बघितलं तर 3MM कसं लक्षात ठेवायचं? कसे संबंधित आहे? तर बघा M वरून काय सुरू होते? मेट्रो शब्द आपल्याला लक्षात ठेवायचा. आणि M वरून आपण काय लक्षात ठेवायचं? विजेशी संबंधित महावितरण. ठीक आहे. मेट्रो महावितरण 3MM मध्ये काय दिलेले? तर मुंबईचा वीज पुरवठा आणि परिवहन उपक्रम म्हणजे ट्रान्सपोर्टशी संबंधित गोष्टी ज्या आहेत त्या 3MM मध्ये दिलेल्या आहे. मग यामध्ये वाहतुकीचे साधनं येतात गव्हर्नमेंटचे, जसं की ट्राम्प येतं, त्यानंतर बिना रुळावरचा ट्राम्प येतो, त्यानंतर यंत्रचालित वाहतुकीची साधनं येतात, बस, रेल्वे. ठीक आहे. तर या गोष्टी यामध्ये येतात. यानंतर NN म्हणजे काय? तर महाव्यवस्थापक किंवा कार्यकारी महाव्यवस्थापक जे आहे तर त्याचं कलम आहे NN. ठीक आहे. आता इथं जर बघितलं तर कलम 60A नुसार नेमणूक करण्यात आलेला मुंबई वीज पुरवठा आणि परिवहन उपक्रमाचा महाव्यवस्थापक असा होईल. तर सिंपल आहे. आपण इथे MM बघितलं बृहन्मुंबई वीज पुरवठा व परिवहन उपक्रम जो आहे तर त्याचं कलम बघितलं 3MM. पण हे मॅनेज करण्यासाठी एक व्यक्ती असेल, एक नायक असेल. ठीक आहे. नायक असेल त्याला काय म्हणायचं? महाव्यवस्थापक. किंवा कार्यकारी महाव्यवस्थापकाला सुद्धा काय म्हणायचं? महाव्यवस्थापक. ठीक आहे. तर 3NN मध्ये काय दिलेले? तर महाव्यवस्थापक. N वरून नायक असं लक्षात ठेवा. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो O. तर आता इथं बघा, इथं जर बघितलं तर कलम 3O मध्ये प्रभाग समिती दिलेली आहे. याविषयी कोणती ट्रिक वगैरे तयार केलेली नाही. आणि त्यानंतर इथं जर बघितलं 3PP जे आहे ते वित्त आयोगाशी संबंधित आहे. वित्त आयोग काय करतो? तर पैशाचं वाटप करतो. ठीक आहे. पैसा वाटतो. ठीक आहे. पैसा वाटतो. मग P जे आहे ते कशाशी संबंधित आहे? तर पैशाशी संबंधित आहे. मग PP पैशाशी संबंधित आहे आणि पैसा कोण वाटतं? वित्त आयोग. तर 3PP जे आहे ते वित्त आयोगाशी संबंधित आहे. आणि वित्त आयोगाची स्थापना जो आहे तर ती म्हणजे राज्यामध्ये जर बघितलं तर 243Z नुसार करण्यात आली आणि देशामध्ये जर बघितलं कलम 280 नुसार करण्यात आली. पण इथं या कायद्यामध्ये जो वित्त आयोग आहे तो राज्य वित्त आयोग आहे, हे लक्षात ठेवा. यानंतर QQ. आता बघा Q म्हणजे आपण बघितलं 3Q म्हणजे वाहनशी संबंधित होतं. आपण कॉलेज गाडीचं एक्झाम्पल घेतलं होतं. मग ती कॉलेज गाडी चालवणारा व्यक्ती
म्हणजे श्रीमंतच असू शकतो, मग तो कोण असणार? महापौर. ठीक आहे, तर QQ महापौराशी संबंधित आहे. महापौर म्हणजे कलम 34(1)B नुसार निवडून आलेला जो काही व्यक्ती असणार महानगरपालिकेमध्ये सगळ्या नगरसेवकांनी निवडून दिलेला, त्याला महापौर म्हणायचं. आणि कलम 3TT म्हणजे विहित. विहित म्हणजे की समजून घ्या, विहित ॲज इट इज हे लक्षात ठेवा की विहित म्हणजे या अधिनियमाद्वारे करण्यात आलेल्या नियमाद्वारे विहित. या अधिनियमाच्या अंतर्गत जी काही गोष्ट सांगितली असेल तर तीच योग्य असेल, तीच ट्रू असेल. फॉर एक्झाम्पल या अधिनियमानुसार विहित करण्यात आलेले की वाहन म्हणजे कार. ठीक आहे, वाहन म्हणजे चाक असणारी गाडी, तर याला काय म्हणायचं? विहित. ठीक आहे, या अधिनियमानुसार सांगलेली गोष्ट, तर ते TT मध्ये येतं. म्हणजे जे काही या अधिनियमामध्ये सांगितलेले ते सगळं कसं आहे? ट्रू आहे. ठीक आहे, ते सगळं कसं आहे? ट्रू. तर ट्रू वरून T लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे बघा मित्रांनो, हे आपलं दुसरं लेक्चर झालं. यामध्ये आपण प्रकरण 1 जे मधील व्याख्या आणि पहिले 3 कल म्हणजे ते व्यवस्थितपणे शिकलेलं आहे. यावर मी एक टेस्ट घेईल, त्या टेस्टचं जे काही प्रश्न असतील त्याची उत्तरं तुम्हाला द्यायची आहे. ती टेस्ट युट्यूबवर असेल, त्याची PDF तुम्हाला ऍपमध्ये दिली जाईल. तर बघा मित्रांनो, ही आपली बॅच सुरू झालेली आहे. एकमेव बॅच आहे क्वालिटी कंटेंट असलेली, फक्त सगळ्यात कमी फी असलेली बॅच. ठीक आहे, तर नक्की जॉईन करा. आपला अभ्यास मित्र ऍप डाउनलोड करा, ज्यामध्ये तुम्हाला नोट्स पण दिल्या जातील लेक्चरच्या आणि त्यामध्ये टेस्ट सिरीज पण असेल, 5 टेस्ट पेपर असेल. सध्या फी 499 दिसेल. एक कुपन कोड यूज करा BMC Act 50 म्हणून. ठीक आहे, थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.